विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट केल्यानंतर येत्या 65 वर्षात विदर्भावर अन्याय होत गेला. महाराष्ट्रात राहून विदर्भाचे प्रश्न सोडवल्या जात नाही. लहान राज्याची संकल्पना ही जनतेसाठी तरुणोपाय असून त्यातच विदर्भाची प्रगती आहे. आजपर्यंत अनेकदा ठराव घेऊन कुठल्याही केंद्र व राज्य शासनाने प्रगतीसाठी योग्य उपाययोजना केल्या नसल्याने विदर्भ वेगळा होणे ही काळाची गरज आहे. नागपूर कराराची अंमलबजावणी न झाल्याने 28 सप्टेंबर 2024 ला तिवसा तालुका विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 28 सप्टेंबर 1953 रोजी करार केला होता. त्या नागपूर कराराची होळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आली. नागपूर करारात 23% लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नोकऱ्या सुद्धा मिळाल्या नाही. विदर्भात दिवसा लोड शेडिंग व रात्रीच्या शेतीला वीज पुरवठा उर्वरित महाराष्ट्रात मात्र झगमगाट. राज्यात 6300 मेगावॉट वीज तयार होते. पुण्या नव्याने कोराडीला 1200 मेगावॅट संच आहे. तरी पण वीज महाग, वीज बिल न पुरणारे आहे. केंद्र सरकार सुद्धा विदर्भाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे प्रत्यक्ष परिणाम विदर्भाला भोगावे लागत आहे. विदर्भ राज्य होणे हे काळाची गरज आहे. त्या निमित्ताने तिवसा येथे 28 सप्टेंबरला नागपूर कराराची होळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अमरावती जिल्हा प्रमुख राजेंद्र आगरकर, सतीश प्रेमलवार, पांडुरंग बिजवे, रियाज खान, लक्ष्मण वानखडे, आशिष देशमुख, रंजना डोंगरे, तिवसा तालुका अध्यक्ष अजय सुरटकर, इब्राहिम खान, जानराम मनोहर, विनोद शापामोहन, सिद्धार्थ मुंदे, श्रीकृष्ण गडली, पद्माकर खासके, नरेंद्र खासके, विशाल शापामोहन आदींसह मोठ्या संख्येने विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. रामचंद्र मुंदाने, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, तिवसा. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.